सोलापूरकर हो नमस्कार. यस न्यूज मराठीमध्ये मी शिवाजी सुरवसे. सोलापूर शहरामधील प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महापालिकेमध्ये नगरसेवक आणि पदाधिकारी येऊन जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लोटलाय. तरीही प्रशासकीय कालावधीमध्ये असणारा बदल आणि नगरसेवक किंवा पदाधिकारी आल्यानंतर बदल यामध्ये शहरात खूप काही मोठा बदल झालाय असं काही दिसत नाही. त्यामुळं पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सोलापूर शहरामध्ये पावसाळा सुरू होणार आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. केबल टाकण्याच्या नावाखाली, लाईटचे पोल टाकण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणचे रस्ते खोदलेले आहेत आणि शहरात धूळच धूळ दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे सोलापूरचं दररोज वाढणारं तापमान आणि दुसरीकडे सोलापूर शहरातील धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाणी पुरवठ्याची तर बोंबाबोंब सुरूच आहे. महापौर बैठकी घेत आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष बैठक घेत आहेत, पक्षनेते वारंवार अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. मात्र अधिकाऱ्यांची ऐकण्याची मानसिकता नाही. नव्हे तर काही अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु काही अधिकारी, काही लोकप्रतिनिधी किंवा काही नगरसेवक ह्या अधिकाऱ्यांचं पालन पोषण करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांची बोलता येणार नाही, मात्र ती मस्ती एक प्रकारे म्हटलं तर चालेल, ही दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकारी असंवेदनशील होत आहे. कितीही मोठे खड्डे पडले, कितीही अपघात झाले, कितीही शहर अस्वच्छ असलं तरीही अधिकारी गांभीर्यानं पाहत नाहीत. एका अधिकाऱ्यानं सोलापूरच्या एका लोकप्रतिनिधींचं ऐकलं नाही म्हणून त्याची तातडीनं 1 वर्षाच्या आत बदली करण्यात आली. मात्र सध्या सोलापूर शहरात जवळपास 1 डझनावर अधिकारी हे सरकारी अधिकारी आहेत. तरीही महापालिकेचा कारभार सर्वजण डोळ्यांनी पाहतोय. नगरसेवक आलेले आहेत, पदाधिकारी आहेत, दररोज बैठकावर बैठक होतात. मात्र शहरामध्ये प्रशासकीय कुठं सुधारणा होते असं दिसत नाही. झोन कार्यालयामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काहीच काम उरलं नाही. खड्डे बुजवायचे काम असेल, अतिक्रमण काढणं काम असेल किंवा तिथलं साफसफाई, स्वच्छता, कचरा, ड्रेनेजचे मेनहोल स्वच्छ करणं असेल, धोकादायक इमारती पाडणं असेल, ही सर्व कामं झोन ऑफिसमधून होणं अपेक्षित आहे. मात्र झोन ऑफिसमध्ये आपण विचारलं गेलं तर तिथं आमच्याकडे निधी नाही, आमच्याकडे खड्डे बुजवायला प्रीमिक्स नाही, अशी रडगाणी सांगितली जातात. त्यामुळे सोलापूर शहरात कोणी लक्ष देते का नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कधीतरी आमदार देवेंद्र खोटे वारंवार लक्ष देत आहेत. दुसरीकडं त्यांना वारंवार विजयकुमार देशमुख असतील, सुभाष देशमुख असतील यांच्यातलं राजकारण असल्यामुळे अधिकारी याची पोती ओळखतात, याचा गैरफायदा घेतात आणि सोलापूर शहरातील प्रश्न अधिकच गडद होत चालले आहेत. सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पूर्वी जी कामं करायची असतात, म्हणजे ड्रेनेजची मेनहोल स्वच्छ करायची असतात, नाला ट्रेनिंगची कामं करायची असतात, धोकादायक इमारती पाडायच्या असतात, ज्या ठिकाणी पाणी साचतं आणि पाण्याचा निचरा होत नाही त्या ठिकाणी डागडुजी करायची असते, जे खड्डे पडलेले रस्ते आहेत ते खड्डे बुजवले पाहिजेत, अशी सर्व कामं ही पावसाळ्यापूर्वी मान्सून पूर्व कामं करावी असं शासनाचं परिपत्रक सांगतंय. असं वर्षानुवर्षाचा प्रथा आहे. मात्र यावर्षी आपण बघतोय की याकडं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतंय. त्यामुळे 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत. सोलापूर शहरात अजूनही प्रीमिक्स नाही असं अधिकारी सांगतायत. ठेकेदार वाढीव बिलं घेण्यासाठी अधिकाऱ्यांना मॅनेज करतायत. अनेक रस्ते अर्धवट ठेवलेले आहेत. आम्हाला प्रीमिक्स मिळत नाही, डांबराचे रेट वाढलेले आहेत असं सांगून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. असं असतानाही सोलापूरच्या नागरिकांनी किती सहनशील राहायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी या अधिकाऱ्यांवर, या पदाधिकाऱ्यांवर आपला दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. तरच सोलापूर शहरातील प्रश्न सुटतील. नाहीतर यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा खूप मोठा सामना आपल्याला करावा लागेल, हे नक्की. सुमित्रा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा. आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना. गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती. सुमित्रा महाबचत ठेव योजना 9.99% व्याज दरासंग. दैनंदिन शिल्लकेवर व्याज नाही. मुदतीची बाधा नाही. TDSची चिंता नाही. नूतनीकरणाची गाथा. दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. सोबत RTGS, NEFT, IMPS, SMS व व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशाची सोय करा. मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधा. संपर्क 11 जवाहरलाल नेहरू वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर. मोबाईल 9405 120269.